हरि ओम हरि ओम हरि ओम भगवती वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे निवेदितं करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विवेदितं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव जिजे पिबस्मामृतमेतदेव गोविंद दामोदर माधवेति गोविंद दामोदर माधवेति विक्रेतु कामाखिल गोपकन्या मुरारी पादार्पित चित्तवृत्ति सत्यादिकं मोहवशादोच गोविंद दामोदर माधवेति गोविंद दामोदर माधवेति गृहे गृहे गोपवधो कदम्बा सर्वे मिलित्वा समवाप्य योगम् पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं गोविंद दामोदर माधवेतं गोविंद दामोदर माधवेतं सुखाशयाना निलये निजेपि नमामि विष्णो प्रवदन्ति मर्त्या ते निश्चितं तन्मयता व्रजन्ति गोविंद दामोदर माधवेति गोविंद दामोदर माधवेति जिह्वे सदैव भजसुन्दराणि नमामि कृष्णाच्च मनोहराणि समस्तभक्तादिविनाशनानि गोविंद दामोदर माधवेति गोविंद दामोदर माधवेति सुखावसाने इदमेव सारं सुखावसाने इदमेव देहावसाने इदमेव दाम्यं गोविंद दामोदर माधवेति गोविंद दामोदर माधवेति श्री कृष्ण राधा वर गोकुलेश गोपाल गोवर्धननाथ विष्णु दिव्ये पिबस्वामृतमेतदेव गोविंद दामोदर माधवेति गोविंद दामोदर माधवेति दिव्ये रसने मधुरप्रियत्वं सत्यं हि तत्त्वं परमं वद अवर्जयता मधुराक्षराणि गोविंद दामोदर माधवेति गोविंद दामोदर माधवेति त्वमेव याचे मम देहि दिव्ये दिव्ये सदा ते रततारकान्ते एवं मधुरा सुभक्त्या गोविंद दामोदर माधवेति गोविंद दामोदर माधवेति
खण्डनं समस्तपापखण्डनं सुभगवित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं उच्चगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम् अनङ्गनङ्गसागरं नमामि कृष्णनागरं विशाललोचनं विनोदगोपशोचनं नमामि पद्मलोचनं करारविन्दगोदरं विस्मितावलोकसुन्दरं महेन्द्रमानदारं नमामि कृष्णवारं कदम्बसूनमण्डलं सुचारुकण्डमण्डलं व्रजङ्गनैकवल्लभं नमामि कृष्णदुर्लभं विनोदया सुनन्दया सुदेशदेकदायकं नमामि लोकनायकं सदैव पादपङ्कजं दीयमानसे निजं ददानमुखमालिकं नमामि नन्दबालकं समस्तदोषशोषनं समस्तलोकपोषणं समस्तदोषपालनं नमामि नन्दनं भुवो वरावतारकं भवामि कर्णधारकं किशोमति किशोरकं नमामि चित्तचोरकं दृगन्तकण्ठभञ्जिनं सदा सदा सङ्गिनं दिने दिने नवं नमामि नन्दसंभवं समस्तगोपनन्दनं मृदङ्गमेकमोदनं नमामि कृष्णलक्ष्मणं प्रसन्नानुशोभनं निकामकामदायकं दृगन्तचारुकायकं रसालवेणुकायकं नमामि कुञ्जनायकं योगगोपिकामनोमनोज्ञकल्मषायिनं नमामि कुञ्जकाननं किशोरकान्तिरञ्जितं प्रसन्नं सुशोभितं बलेन्द्रमोक्षकारिणं नमामि नमामि यदा तथा तथैव कृष्णसत्तथा मया तथैव दीयतं तथा कृपा विधीयतं तथा कृपा विधीयतं भवे भवे सुनन्दने भवे भवे सुभक्ति भवे भवे सुभक्तिमान भवे भवे सुभक्तिमान अधरं मधुरं वदनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् अधरं मधुरं वदनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरम् चरितं मधुरं प्रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं वेणुर्मधुरा वेणुर्मधुरा पाणिर्मधुरा पादो मधुरम् नृत्यं मधुरं सत्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गीतं मधुरं गीतं मधुरं सूक्तं मधुरं सूक्तं मधुरं
मधुरम् करणं मधुरं करणं मधुरं मधुरं भ्रमणं मधुरम् वसितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् अखिलाधिपतिरखिलं मधुरम् कुब्जा मधुरा माला मधुरा यमुना मधुरा वीची मधुरम् सलिलं मधुरं सुमनं मधुरं मधुराधिपतिरखिलं मधुरम् भूमि मधुरा लीला मधुरा युक्त मधुरं मुक्तं मधुरम् रूपं मधुरं गीतं मधुरं मधुराधिपतिरखिलं मधुरम् मधुराधिपतिरखिलं मधुरम् भुव मधुरा गावो मधुरा शिष्य मधुरा देवी मधुरम् दलितं मधुरा दलितं मधुरा मधुराधिपतिरखिलं मधुरम् मधुराधिपतिरखिलं मधुरा नमस्त्वनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षि शिरोरमः सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारिणे नमः नमः कमलनाभाय नमस्ते जलशायिने नमस्ते केशवानंद वासुदेव नमस्ते नमो ब्रह्मण्यदेवाय गो ब्राह्मणहिताय च जगद्धिताय कृष्णाय गोविन्दाय नमः गोविन्दाय नमो हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय आपण 3 दिवस थोडा भाग पाहिला. कथा अमृतामध्ये असा वेळ जात नाही, पण कथा अमृतामध्ये किती वेळ गेला याचं भान राहत नाही. ती कथा जी मृत्यूची कथा व्यथा दूर करते, मृत्यू हा देहाला आहे, देहाचा आणि आपला जो संबंध आहे तो तादात्म्य संबंध आहे. संबंधातले प्रकार कळाले म्हणजे डोळ्याला पाणी येतं.
आपण दररोज काही गोष्टी ऐकतो. माणूस मेल्यावर माणूस रडतो का माझा मेल्यावर रडतो? आपल्याला रडायला जे येतं ते आपलं मेल्यावर येतं का लोकांचं मेल्यावर रडायला येतं? आपल्या डोळ्याला जे पाणी येतं, विहिरीमध्ये पोरग पडलं, सगळं गाव जमा झालं, तिथून त्याचा मित्र चालला होता, तो इकडे, तो म्हणला का? लोक म्हणतात अरे पोरग पडलं विहिरीमध्ये. जाऊ दे, पडला असेल, काढतील लोक, जाऊ दे, तंबाखू आण. त्याच्यातलाच एक माणूस पळत आला तिकडून. हा काय करीत होता? ज्या वेळेला त्यांनी सांगितलं ओ तुमचं पोरग तंबाखू फेकली, पळायला लागला, शिमगा करायला लागला. हा रडायला केव्हा लागला? माझं गेलं त्या वेळेला, तर शरीर हे माझं नाहीये. शरीर काय नाही, माझं नाही. मग शरीर जर माझं नाही, तर शरीराच्या संबंधाने येणारे जे कष्ट आहेत ते तरी माझे कसे असतील? ज्या वेळेला आपल्याला काही जीवनामध्ये जो क्लेश जाणवतो ते त्यालाच ममाध्यास म्हणतात. राजा, ज्या वेळेला तुझ्या डोळ्याला पाणी येतंय, म्हणजे ही गोष्ट तू जगातात पाहिली नाही का आतापर्यंत? पाहिली, पण तू दुसऱ्यांची पाहिली. आपले मरण पाहिले मी डोळा, आपण ज्या वेळेला आपलं मरण पाहतो याला ज्ञान म्हणतात. आणि तो खरा जीवनातला सोहळा आहे. मृत्यूचा खरा सोहळा तो आहे की ज्या वेळेला स्वतः मरण पाहतो. आपुले मरण पाहिले मी डोळा, आपुले मरण पाहिले मी डोळा, आपुले मरण पाहिले मी डोळा. तोया झाला सोळा अनुपम्य, तोया झाला सोळा अनुपम्य, आपुले मरण पाहिले मी डोळा, आपुले मरण पाहिले मी डोळा. तुझ्या झाला सोहळा अनुपमे, तुझा झाला सुख सोहळा अनुपमे, आपुले मरण पाहिले मी डोळा, आपुले मरण पाहिले मी डोळा. दुसऱ्याचं पाहणं वेगळं आणि स्वतःचं पाहणं वेगळं. ज्या वेळेला महाराज ज्या वेळेला त्या भूमिकेवर गेले, त्या स्थितीवर विराजमान झाले, ती प्रतीती जीवनामध्ये आली, त्यावेळेचा तो अभंग आहे. आपुले मरण पाहिले मी डोळा. आता ह्याच्यात मरणाचे प्रकार आले. मरणाचे प्रकार असे आहेत, एखादी पूज्य व्यक्ती असेल, पूज्य वंदनीय व्यक्ती असेल आणि त्या व्यक्तीचा अवमान करणं हे सुद्धा एक त्याचं मरणच आहे.
जगद्गुरु तुकाराम महाराज आहे आणि त्यांची गाढवावर मिरवणूक काढणं ही काय आहे? कसं काय वाटतं तुम्हाला? आज ज्या व्यक्तीची जगतामध्ये सगळे पूजा करतात ते खरं, का ज्या वेळेला गाढवावर मिरवणूक काढली ते खरं? कोणतं खरं आहे? एक सांगू तुम्हाला, राजा, अरे जसं जागा झाल्यावर स्वप्न खोटं आहे ना, तसं ज्ञान झाल्यावर हे सुद्धा खोटच आहे रे. घाटीवर मिरवणूक काढली आणि गाढवावर मिरवणूक काढली म्हणजे काय होतं? शरीराचा संबंध ज्या दिवशी सुटतो ना, त्या दिवशी त्याच्या मनावर किंचितही परिणाम. का बरं त्याच्या मनावर परिणाम होत नाही? मनच राहिलं नाही तर तिथे परिणाम होईल का? अंगामध्ये जर विवेकाचं चिलखत असेल तर शस्त्र नाही काही करीत त्याच्यावर. विवेका वाचून कही ज्ञानासी तगणीची नाही, विचारुनी ठाई ठेविले दे. हो, ज्ञान त्याला म्हणतात जे जीवनाचं व्यथा दूर करतं, त्याचं नाव ज्ञान. ज्या दिवशी आपल्याला ज्ञान होतं त्या दिवशी हर्ष शोक हे निघून जातात, त्याच्याजवळ थांबत नाही. एका व्यक्तीला सर्व गाव मामा म्हणायचं. ते प्रवासामध्ये निघाले, पुण्यासारख्या सिटीमध्ये गेले. ती बगलात पिशवी आणि तो जो बंगला होता तो साहेबाचा बंगला होता. पण साहेब हे क्लास 1 अधिकारी होते मोठे, पण बायको खेड्यातली होती, ती पण क्लास 1 अधिकारीच होती. ती पिशवी उशाला घेऊन झोपलेली होती. तितक्यात साहेब आले. त्यांना वाटलं कोण आहे? ते म्हणले मी मामा आहे. त्याला वाटलं बायकोचं लग्न झालेले बायकोचा मामा असेल, जाऊ द्या, तिकडे जास्त संबंध असतात. त्यांनी खोली वगैरे उडून दिली, गादी बिदी टाकून दिली, फॅन चालू करून दिला, कूलर चालू करून दिला, झोपले आरामशीर. हो. त्याच्यानंतर 1 तासाने पत्नी आली. त्यांनी सांगितलं कोण आहे? झोपलेलं कोण आहे? त्यांनी सांगितलं मामा आहे. बिना तर्क लावला, यांचे मामा असतील. आता यांची मामा असतील म्हटल्यानंतर मग तिने काही बाकीचं जास्त चौकशी कोण करत ती? कारण नवीनच लग्न झालेले ना, नवऱ्याला वाईट वाटू नये, त्याला वाटतं बायकोला वाईट वाटू नये, बायकोचा मामा असू शकतो. संध्याकाळी जेवण झालं नाही, त्यांची मेस लावलेली होती. त्यांनी पुन्हा लगेच अजून 1 डबा वाढवला. मग मामा हे 2 जण ड्युटीवर जाणार दररोज. मामा खोलीमध्ये समोर पान टपरी होती, मसाला पान. ते म्हणले साहेबाचे मामा आहे. मग ते जवळजवळ 2-2.5 लाख रुपये नुसती पानाचीच उधारी झाली. वचनम किम दरिद्रता. आता ते मामाच साहेब जे म्हटले ना, मग काय प्रश्न. बरेच दिवस गेले. एक दिवशी त्यांच्या चर्चा सुरू झाली, ही मामा कोणाचे? ते म्हणले तुम्हीच घर उघडून दिलं, तुमचेच मामा आहे. कोणाचे? हे, मला वाटलं तुझा मामा आहे. ते मामाने तिकडे ऐकलं की आपलं पितळ उघडं व्हायचं. त्यांनी पिशवी वगैरे भरून ठेवली. इकडे चर्चा सुरू झाल्यानंतर साहेब गेले, तुम्ही मामा कोणाचे? ते म्हणले मला सगळं गाव मामा म्हणतो, मी कोणाचाच मामा आहे. पिशवी भरून ठेवलेली होती, निघाली. आता ह्याच्यामधून मी काय सांगणार आहे तुम्हाला? त्याची ओळख झाल्यानंतर त्याची काय झाली? ओळख झाली. ओळख झाल्यानंतर ती जी उपाधी होती ती गेली.
का उपाधी गेली? उपाधीच्या स्वरूपाचं ज्ञान झालं. ती जी उपाधी होती ती जशी संपली तशी ही देह ही एक उपाधी आहे. बंधूंनो, आपल्याला तिच्याबद्दल ज्ञान नाही. आपण जे काही गोष्टी करू राहिलो हे सगळं आपला अज्ञानात व्यवहार चालू आहे. राजा, त्याच्यामुळे शोक करू नको. शोक करून उपयोग होणार नाही. का बरं होणार नाही? वस्तूचं ज्ञान नाही. जगामध्ये हे सगळं पाहू राहिले. किती काही माणसं टपरीवर पेपर उघडला का, अरे अमुक ठिकाणी गाडी पलटी झाली, त्याच्यात 20 माणसं गेलेले, बाकीचे आहे म्हणतात, काही गेलेले. चहा प्यायचा कार्यक्रम चालू असतो. माणसं मेलेली त्यांनी ऐकलं का नाही? पण माझा संबंध नाही ना तिथे. त्याच्या डोळ्याला का पाणी आलं नाही? पाणी कशामुळे येतं डोळ्याला? आपला संबंध आहे. आपल्याला पाणी देह माझा आहे, त्यावेळेला माझ्या डोळ्याला पाणी येणार आहे. आपण दररोज देहाला वाटा लावून येतो. त्याचा माझा संबंध नाही. जोपर्यंत संबंध नीट कळत नाही तोपर्यंत प्रवचनाचा उपयोग नाही, असं आहे. त्यांनी किती दिवस सांगितलं त्यापेक्षा काय सांगितलं. पोरग किती दूध पेलं त्यापेक्षा पोराला पचलं किती. दूध पचल्यानंतर त्याच्या अंगावर पुष्टता येते, तसं ज्ञान पचल्यानंतर आपल्याला अनुभूती येते, असं आहे. अनुभूती प्रत्येक क्षेत्रामध्ये श्रेष्ठ आहे, लक्षात ठेवा. आता तुम्ही माझ्याकडे गाडीची चावी देणार नाही. का देणार नाही? तुम्हाला पक्क माहिती आहे ही गाडी चालवायला अडाणी आहे. देणार चावी? हे म्हणशील आपल्याला ते नेणार नाहीच नाही, पण गाडी बी का बरं नेणार नाही? अडाणी आहे ना. आणि ज्या वेळेला माणूस त्या क्षेत्रामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये माणूस हा अडाणी आहे. जरी राजा असेल, जरी सत्ता असेल, संपत्ती असेल, वैभव असेल, अलग लक्षामध्ये एका साहेबांची गाडी बंद पडली सोंडी घाटात. पण आता त्यांनी फोन केला, फिटर आला. त्या फिटरनी काय झालं, काही नाही, आता हे इलेक्ट्रॉनिक गाड्या कळत नाही लवकर. त्यांनी मध्यंतरी एक असं हे उचकलं आणि त्याच्यावर असं एक हे मारलं, बरोबर गाडी चालू झाली. तो म्हणा काढा 2000 रुपये. 2000 एक टपका मारायचे, पण तो कुठं मारावा तुम्हाला माहित नव्हतं. त्यांनी एक टपका मारल्यानंतर गाडी चालू झाली, पण तो तुम्हाला कुठे मारावा ह्याचं ज्ञान नसल्यामुळे 2000 रुपये काढा. आपल्याला ज्या ज्या गोष्टी आपण हे जे सगळ्या ठिकाणी पैसे मोजतो ना, हे फार म्हणजे फार आपण अडाणी आहोत. आपल्याला एक तर भाषेचंही ज्ञान नाही. लक्षात 56 भाषा आहे आपल्याला. कोणती किती भाषेचं ज्ञान? हिंदी थोडीफार मोडकी तोडकी येते, इंग्लिश थोडीफार जमते, ती बी आता कोण जमायला लागली, ऐकून जमायला लागली. काही माणसं कन्नड मध्ये गेले तर कन्नडी बोलायची शिकून जातात, त्यांचं ऐकून आहे. सगळंच येत असं नाही, पण काही येत. तसं हे आपल्याकडे जे ज्ञान आहे ना, हे ऐकू आहे. याच्याबद्दल जे आहे ना, प्रॅक्टिकल नाहीये. प्रॅक्टिकल नाही ना, अनुभवही नाहीये. राजा, हे प्रॅक्टिकल करावं लागतं. ज्या वेळेला ही गोष्ट ऐकली, ही गोष्ट ऐकल्यानंतर ती तुझ्या आचरणात यावं लागेल. एका तासामध्ये जर खटवांगा राजा मोक्षाला जातो, खटवंगरायासी एक तास उराला खटवंगरायासी. एक तास उरला खटवंगरायासी. एक तास उरला खटवंगरायासी. भाग्य दशा कैसे प्राप्त झाले. भाग्य दशा त्यांनी पाहिलं हे कोण केले. आता त्याला न सांगता कळतं. त्यांनी पाहिलं की अश्वत्थाम्याला सोडलंय, त्याच्यामुळे यांनी हा मूर्खपणा केलेला आहे. हे ब्रह्मास्त्र तुम्हाला सांगायचं म्हणजे अंगुष्ठ रूप धारण करून
आणि त्या ब्रह्मास्त्राचा नाश केला. आणि त्याच वेळेला कोण आहे माझ्या गर्भाच्या भोवती फिरणारा, कोण आहे पितांबरधारी, आणि त्याला गर्भामध्ये दर्शन दिले. हो. जो पूर्ण पाहणारा परीक्षिती, जो परीक्षण करतोय, कोण आहे हा माझ्या भोवती फिरणारा, कोण आहे माझं रक्षण करणारा, कोण आहे आईच्या उदरात माझं रक्षण करणारा, कोण आहे. पण ज्या वेळेला मृत्यू डोळ्यासमोर आला त्यावेळेला पुन्हा त्याने दर्शन दिलं. हे तू एवढा भाग्यवान आहे की तुझ्या यज्ञामध्ये 2 घास अन्न खाल्लेले त्यांनी. विचारलं यांनी, आमच्या यज्ञामध्ये दररोज एकच वेळेला घंटा वाजतो आणि आज काय झालं सारखा घंटाच वाजू राहिला. त्यांनी सांगितलं ब्रह्मवेता जेवलाय तुमच्या यज्ञामध्ये. आता तुमच्या यज्ञामध्ये ब्रह्मवेता जेवलेलं तर म्हणजे कुठं तर काही दिसत नाही. तो म्हणला ते पोपट पतरवळी बसलेला आहे. पोपटाच्या रूपामध्ये सुखाचार्य आलेले होते आणि पोपटाच्या रूपामध्ये काही शीत वेचले आणि शीत वेचल्यानंतर त्याचा परिणाम आणि 24 तास घंटा काय हे म्हणजे त्याचा का ब्रेक फेल झाला का काय म्हणतात. त्याचं कारण ब्रह्मवेता. ही यज्ञ जे केलेले जातात ना, यज्ञ जे केले जातात ना, त्याच्या पाठीमागचा हा दुसरा काही. परीक्षितीने पाहिलं कोण सोडवी, सोडवणारा जवळ उभा आहे, पण जो पोपट पकडणारा असतो ना, पोपट पकडणारा हाच त्या नळीला धरतो. नळीला कोण धरत? हाच धरतो. कारण ती नलिका अशी टांगलेली असते वर. पोपट होऊन तिच्यावर बसतो ती गरकन फिरून जाते. गरकन फिरली की याला वाटतं मी पडून जाईल, त्या नळीला पक्क धरतो. पक्क धरतो, सोडित नाही. ज्यांनी ती नलिका तयार केली तो येतो, पकडून घेतो, पिंजऱ्यात कोंबतो. ती त्याला पकडायची काय नलिका आहे. तसं ज्या नलिकेला तू धरलेलं आहेस ती देह ही एक नलिकाच आहे. फक्त तिचं तादात्म्य सोड, तिचं तादात्म्य सोड आणि ती माझी नाही असं ज्या दिवशी तुझा पक्का निश्चय होईल त्या दिवशी तुकोबराईची अनुभूती तुझ्या जीवनात येईल. आपुले मरण पाहिले मी डोळा, तो झाला सोहळा. हा मृत्यूचा सोहळा आहे. आपले लई सोहळे होतात जीवनामध्ये. जन्माचा सोहळा असतो, जन्माच्या अगोदरचा सोहळा असतो त्याला डोहळे म्हणतात. त्याच्यानंतर जन्माला आल्यानंतर सोहळा असतो, पाची असते, बारस असते, त्याच्यानंतर शाळेत घालायचा दिवस, वाढदिवस, बरेच सोहळे असतात, लग्नाचा सोहळा, हे सगळे सोहळेच आहे. पण राजा, अरे ज्या दिवशी ज्ञान नाही ते सगळं ओवाळायचे रे, कशाचं सोहळा. जोपर्यंत ज्ञान नाही ना ते सगळं ओवाळच आहे. सोहळा म्हणजे जे कधीच धुतलेलं नसतं. जे ब्राह्मण बाबांनी असतात दररोज पूजा करतात, पूजा झाली की सोडायचं आणि ठेवून द्यायचं, पुन्हा पूजेला नेसायचं. त्याचा खरा अर्थ काय माहिती का? सोहळा नाही, सो वलय. म्हणजे आपण म्हणतो त्याला वल्ल्या वस्त्राने पूजा करणे, सो वलय. सोहळ, सोहळा नाही, सो वलय. वल्ल्या वस्त्राने देवाची पूजा करणं आणि ते धुतलेलंच नसतं ते सोहळा. कोण त्याला दररोज धुवायला? आलं का लक्षामध्ये? सोहळ, स्वयंपाक, स्वयंपाक नाही स्वयंपाक असे. स्वयंपाक वेगळा आणि स्वयंपाक वेगळा. हाताने केलेला, स्वतः हाताने केलेला त्याला स्वयंपाक म्हणतात. त्याचं अपभ्रष्ट रूप काय आहे? स्वयंपाक असे. पण ते ह्या ज्या गोष्टी आहे ना राजा, अरे 1 तासात जर मोक्षाला जातो आणि तू रडू राहिलास, म्हणजे 7 दिवस बाकी आहे.
किती दिवस बाकी आहे? 7 दिवस. 7 दिवसांनी मृत्यू येणार आहे आणि तोही देहासाठी येणार आहे, तुझ्यासाठी नाही. तुझा आणि देहाचा जो संबंध आहे तो नीट लक्षात घे. हो. मान अपमान केल्यानंतर आपल्याला बरं वाटतं काही गोष्टी, पण आपल्याला दोन्ही नाही बऱ्या वाटत, एकच बरी वाटते आणि ती सगळ्या ठिकाणी घडत नाही. हो. घरातही घडत नाही, बाहेरही घडत नाही. असं कोणत्याच्या जीवनामध्ये आहे की सर्व वेळेला समय सारखा असतो? समयासी सादर व्हावे, 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 समयासी सादर व्हावे. देव ठेवील तैसे राहावे, देव ठेवील तैसे राहावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, देव ठेवील तैसे राहावे, देव देविल तैसे राहावे, समयासी सादर भावे, सादर भावे. कोणे दिवसी बैसुनी हत्तीवर, कोणे दिवसी बैसुनी हत्तीवर, कोणे दिवसी पायाचा चाकर चालून जावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. कोणे दिवसी घरात नाही अन्न, कोणे दिवसी घरात नाही अन्न, कोणे दिवसी द्रव्याची साठवण कुठे साठवावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. माहिती काढून कोणे दिवसी यमयती चालून, कोणे दिवसी प्राण जाती देऊन, एकटे राहावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. जय हो.
अरे कोणाच्या जीवनामध्ये सारखा नाही रे जीव समय, कोणी असू दे. अरे देवाच्या जीवनात सारखा विषय नाही, समय सारखा नाही. उद्या अभिषेक व्हायचा आहे, राज्याभिषेक व्हायचा आहे आणि सगळी तयारी झालेली आहे. वनाच्या वनवासामध्ये जावं लागतं. देवाच्या जीवनातली परिस्थिती पाहे जरा कसं आहे. एक समय असा आहे, डोळ्यासमोर येऊन मृत्यू उभा राहिलेला आहे आणि तू रडायला लागलेला आहे. आता रडून उपयोग नाही. तुझ्या पूर्वजांनी काय केलेलं आहे, तू कोणत्या परंपरेत जन्माला आला ते तरी पाय. कमीत कमी तुझ्या पूर्वजांनी स्वप्नात राज्य दान दिलेले आहे आणि तू देह द्यायला तयार नाही, रडायला लागला. तू देह त्याचाच आहे, तुझा नाहीये देह. तुझा काही संबंध नाही देहाचा. तू देणार नाही का देह त्याला? देवा लागेल तुला. फक्त एकच काम कर, तुझ्या स्वरूपाची ओळख करून घे. तुझी ज्या दिवशी तुझ्या स्वरूपाची ओळख होईल त्या दिवशी तुझा त्याचा कवडीचा संबंध नाही. हो, ओळखीला हरी धन्य साठविला पोटी, होता त्याची भेटी दुःख कैची. नर अथवा नारी हो का दुराचारी, मुखी गाता हरी पवित्र. अरे राजा, ज्ञान झाल्यानंतर त्याचं सगळं संपलं की त्याची शेवटचा झेलपट आहे त्याचा. पुढे नाही त्याला यायचं आणि जायचं. त्याची सरली येर धार, त्याची सरली येर धार, त्याची सरली येर धार, त्याची सरली येर धार. झाला चपळ व्यापार, झाला चपळ व्यापार, त्याचे सरली येर धार, त्याचे सरली येर धार. त्याची येरझार संपली. आता कैचे येणे जाणे सहज खुंटले. आता येणं नाही जाणं. अरे जर कधी भाजून बी पेरलं, किती एकरी किती क्विंटल येत बरोबर? मी काय विचारलं तुम्हाला? तुम्ही शेतकरी आहे ना? भाजून बी पेरल्यानंतर एकरी किती ऍव्हरेज असतं एकरी? माझ्याकडे पाहू राहिले सगळे. मी तुम्हाला ऍव्हरेज विचार राहिलो. मी काय विचारलं ते सांगा. अरे भाजून बी पेरल्यानंतर एकरी किती असतं ऍव्हरेज? अरे उगतच नाही ना. एवढी काय लगेच काय इतकं काय अवघड विचार राहिलो तुम्ही? बी भाजल्यानंतर जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासना हेच. अरे देहाची वासना काय, परिवाराची वासना काय? हा जन्म कशामुळे घ्यावा लागतो राजा? कशामुळे जन्म घ्यावा लागतो? जन्माचं कारण काय? जन्माचं बीज वासना हेच जन्माचं बीज. वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी. तरी तपोबळी असेल त्याला सुद्धा हे अंतकाळीच्या वेळेला हे त्रास देतात. त्याच्यामुळे शोक सोडून त्याचं ज्ञान जे आहे ना, तू अमर आहे. अमर अमर आहे. मी कसं काय अमर आहे? तुला अमर जे वाटत नाही ते कशामुळे वाटत नाही? देहामुळे वाटत नाही. देह हा प्रत्येकाचा उपजे ते नासे, नासिले पुनरुपी दिसे.
हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, हा भ्रम आहे, भ्रम. हो. आणि भ्रम भ्रम ज्या वेळेला निवृत्त होतो त्यावेळेला स्वरूपाची ओळख होते, त्यावेळेला बोध प्राप्त होतो, त्यावेळेला हे सगळं संपतं. ज्ञान प्राप्त झाल्यानंतरची स्थिती ती आहे. आणि तू शोक करतो तो देहाचा करतो आहे. देह शोक करायला योग्य नाही, कोणाचाच देह नाही, कोणाचाच देह शोक करायला योग्य नाही. तू शोक करू नको. मग काय कर, तू एक कर. काय कर, तू एक निश्चय कर, मी देह नाही. मग कोण आहे? तुम्ही जर देह नाही तर मग कोण आहे? मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव तत्वता. कळो येईल विचारी, कळो येईल विचारी, कळो येईल विचारिता, कळो येईल विचारिता. आहे ठाऊक स्वामीया संत, आहे ठाऊक स्वामीया संत, आहे ठाऊका बाबाया संता, आहे ठाऊका बाबाया संता. नाही तुझा निकमाता, आई तुझा माता, आई तुझा निकमाता, आई तुझा वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा. वाडी आत बाहेर कोणी काहीतरी दान पुण्य कर, जावन द्याल तरी जावन द्याल तरी जातो माघारा. दान देऊन द्या, माघारी नका, परत नका जाऊ. आता परत नाही यायचं. बहुता लई दिवसांनी फेरा आला. आता जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जाग जागता जे जगदेव राखा काही भाव. पत्र पुष्प काही, फल पुष्प तोही. बहुता दिवसा आला या नगरा, या नगराला लई दिवसांनी आला तू. आता विनमुख करू नका. विनमुख होता बरे नाही गा. आता एक करा, सन्मुख व्हा, विनमुख होऊ नका. तू मागतो ना, देऊन द्या. काय द्या? असं द्या की नासक कुचक द्या आणि चांगलं घ्या. ही नासक कुचक आहे, हे देऊन द्या आणि चांगलं घ्या. ददीचीने स्वतःची हाडं देऊन दिली धर्मासाठी. अस्थी स्वतःच्या देऊन दिल्या धर्मासाठी. हो. आता यांनी काय काय दिलं, काय काय म्हणून यादी सांगू तुझी. अरे तुझ्या पूर्वजांनी स्वप्नात राज्य दान देऊन टाकलं आणि तू याच्यासाठी रडायला लागला. आणि रडून काय उपयोग होणार वाटतो तुला? किती दिवस रडला म्हणजे काय होईल त्याचं?
एकाने बायकोची परीक्षा घेतली, तो पण राजाच होता, घेऊ नये काही गोष्टीची परीक्षा, पण घेतली त्याने. नोकराला काय विचारायला सांगितलेलं काम करायचं, नोकरच त्याचं काम. त्यांनी जंगलात गेला, हरिण मारलं, कपडे रक्ताने भरले, बायकोकडे पाठवून दिले. बायकोकडे पाठवून दिल्यानंतर बायकोने नोकराकडे पाहिलं, अरे हे कपडे राजाचे. काय आलं, त्यांनी सांगितलं होतं असं बोलायचं तिथे गेल्यावर. हे वकील होते, काय सांगितलं होतं त्यांनी, राजा वाघाची शिकार करायला गेला आणि राजाचीच वाघाने शिकार केली असं सांगायचं. पत्नीने कपडे पाहिले, राजाची शिकार वाघाने केली असं म्हटल्याबरोबर जशी लाईट जाते तशी बाई खाली पडली, गेली. मग त्याची लाईट नंतर लागली, बहुतेक उडालेल्या नंतरच लागतात. पोरं झोपी गेले, सगळे कीर्तन बंद झाले, मग त्या चालू होतात. त्यांनी पाहिलं, अरे घरी येऊन पाहत होतं सगळं घरगत भरलं, सगळं गाव रडून राहिलं. हा 6 महिने रडत बसला. किती? 6 महिने रडत बसला, पण काहीच नाही झालं. आपणही कितीतरी रडून उपयोग होत नसतो. आहे त्याचं देऊन द्यायचं आणि मोकळं. आहे त्याचं देऊन द्यायचं, ही वस्तू त्याची आहे. हे ज्याचं त्याला ज्या दिवशी दिलं ना, त्याचा आपला संबंध संपला. हे ना राजा, अरे हे नुसतं गळ्यात अडकावायचं नाही रे, याच्यावर तुळशी पत्र ठेवलेलं आहे. तुळशी पत्र समजतं का? जी वस्तू ज्याची आहे त्याच्यावर तुळशी पत्र ठेवती, त्याची वस्तू आहे. हे तुळशी पत्र ठेवलेलं, याला काय म्हणतात? तन. तन म्हणजे शरीर, तन, मन आणि धन, हे सगळं त्याला कृष्ण अर्पण, त्याला अर्पण. कृष्ण अर्पण कर, रडू नको. तो येत नाही, तो आलाय तुझ्या दारामध्ये, त्याला नमस्कार, त्याचे अतिथी समजून त्याची पूजा कर. हो, तो आलाय तुझ्या जवळ. रडून उपयोग होत नसतो, रडून मृत्यू टळत नसतो. पुढे पुढे काय झालं? पुढे राजाने रडायचा थांबला. राजाने पाहिलं, त्यांनी सांगितलं, बघ तुझ्या दारामध्ये भाकर खाल्लेली आहे, त्याच हे मी इथं सांगण्यासाठी आलो. कारण तुम्ही निरोप ज्यांच्या जवळ पाठवला ना, कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, नारदाकडे पाठवलेला निरोप होता. ते महात्मे आले, त्यांनी मला सांगितलं की चला आलो. आता एक काम कर, मी तुला अशा सुंदर सुंदर कथा सांगतो, अशा सुंदर सुंदर कथा सांगतो की तुला मृत्यूचा विसर पडला पाहिजे. आणि सगळ्या ह्याच्यामध्ये जेवढ्या कथा आहे ना, सगळ्या राजांच्याच आहे. राजा म्हणजे सार्वभौम पृथ्वीचा मालक, असं आहे ते. सार्वभौम पृथ्वीचा मालक, आणि त्यांच्या कथा आहे या सगळ्या भागवतामध्ये. हो, आपण 3 दिवस झाले एकच कथा पाहतो, आणि ती कथा अशी आहे, राजाने होऊन मृत्यू ओढवून घेतलेला आहे. लक्षात ठेवा, मृत्यू आलेला नव्हता, फक्त कलीने त्याची हे पाहिली होती. कलीने पाहिलं की आता आपल्याला तर इथं चान्स नाहीये, आता मारायला लागलाय डायरेक्ट राजा, आपल्याला चान्स नाही. मग त्यांनी सांगितलं 5 जागा दिल्या मला, सुवर्णातली एक जागा आहे. मग सोनं ज्याच्या जवळ असतं त्यांनी ध्यानात ठेवायचं, कली आपल्या जवळ आलेला आहे. सोनं, पण ते सोन्यामध्ये एक बाजू टाकलेली बरं का, ध्यानात ठेवायची. कोणती? अनैतिक. तुम्ही जे कष्ट करून मिळवलं ते नाही, त्याच्यातही काही पॉइंट असतात, ते ध्यानात ठेवले पाहिजे. तुम्ही मिळवलेलं जे आहे ते अनैतिक नाहीये, असं आहे, नीतीने मिळवलेलं आहे.
नीतीने मिळवणं आणि नीती जीवाला आवडत नाही हो. कारण नीतीचे पोरं आहे ना, त्यांना बसायची सुद्धा पंचायत असते, कुठं बसावं. आता बापाच्या मांडीवर जर ज्यांना बसता येत नाही, मग आता कुठं बसायला जागा पाहिजे त्यांना? त्यांची बापाच्या मांडीवर बसायची हक्काची जागा आहे का नाही? सावत्र आई आली आणि तिला हाताला धरून फेकून दिलं बाजूला. तो उठून उभा राहिला. ते राजाचं तेज होत. हो. जे माणसं रुचीच्या अधीन जातात ना, बोलायची हिंमत नाही झाली त्याची, कारण तो इंद्रियाच्या अधीन झालेला होता ना. इंद्रियाच्या अधीन झाल्यामुळे त्याला बोलायची ताकद नाही. तिच्या तोंडाकडे पाहायला लागला. तिला राग आहे. तुला जर बापाची मांडी पाहिजे ना, माझ्या पोटी जन्म घे. जी नीती होती ना, नीतीचा बंगला गावाच्या बाहेर 4 किलोमीटर लांब होता. जीव हा रुचीच्या अधीन झाल्यामुळे धर्मापासून बाजूला गेलेल्या प्रत्येक जीवाचा विचार करून पहा. कस काय धर्मापासून बाजूला गेला तो? त्याचं कारण नीट आहे का? याच भारत खंडामध्ये स्वाध्याय नावाची वस्तू तुम्ही चालू केलेली होती, पण त्याच्यातलं एकच सूत्र तुमच्या जवळून चुकलं, तो स्वाध्याय बंद पडला. शास्त्रीजींनी चालू केलेलं. काय बंद पडलं? काय केलं तुम्ही? कोणती चूक केली माहिती तुम्हाला सांगायचं? तुम्ही ही चूक केली. तुम्ही खूप चांगलं करत होते. एक चूक अशी केलेली होती की एकादशी धरली नाही धरली तरी चालतं. स्वाध्याय बंद पडला तुमच्यामुळे. ध्यानात ठेवायचं. तिच्या दिंड्या जातात ना तिथून, सगळ्या 12 महिने त्यांच्यात एकादशी धरत नाही, आणि हे सूत्र त्यांच्याजवळ नाही. दररोज दिंड्या जातात, त्यांची तपासणी करा जरा. दिंडी काढली म्हणजे माणूस सात्विक होतो हे कोणी सांगितलं तुम्हाला? पुढचे काय 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 होतात ते तुमचं तुम्ही पहा. पुढचं मी नाही सांगत त्याचं सविस्तर विस्तार. फक्त थोडक्यात दिग्दर्शन केलं त्याचं की काय चाललंय हे नेमकं, जरा त्याचं स्वरूप लक्षात घ्या. ते खरं आणि खोटं या दोन गोष्टीचा विचार ज्याच्यात सांगितलं जातं त्याला कथा म्हणतात. कथा म्हणजे मनोरंजन नाही. मनोरंजनाचे साधन तुमच्या खिशात काय कमी उपलब्ध आहे? कशासाठी पाहिजे कथा? सतीचा वौसा घेणं एवढी सोपी गोष्ट नाही. सतीचा वंश घेणं सोपं आहे. सती जाणं त्याच्यापेक्षा पुढचं अवघड आहे. सतीचं वर्णन करणं सोपं आहे. सती जाणं एवढं सोपं नाही. साधूच लक्षण सांगणं सोपं आहे. साधू होणं एवढं सोपं नाही. कीर्तन प्रवचन सांगितले हो, किती झाले साधू साधू झाले असते. मेंढराची कळपण साधू सारखेच. जाईल तिकडे मेंढराची कळपण. माणूस जर माळ घातल्यानंतर, आणि माणूस जर तुम्हाला सांगायचं कीर्तन केल्यानंतर आणि गळ्यात माळी घातल्यानंतर जर तो मोक्षाला जात असेल, ते एवढा अट्टहास करायची, झाडाचा पाला खायची काय गरज? अरे दुधाने जर रोग बरा होत असेल तर निंबाचा पाला प्यायची गरज काय? पण मला वाटतं लईच कडक बोललो तर तुम्हाला थोडस बरं वाटणार नाही, असा माझा अंदाज आहे. कारण ती एक युक्ती असते. कोणती? चाळवून औषध देणं हे फक्त ह्याच वर्गाला जमत. चाळवायचा, अण्णा दादा आप्पा माझा भाऊ लई चांगला आहे, माझा भाऊ लई शहाणा आहे. मूर्खचा शिरोमणी. पण ती काय म्हणते? माझा भाऊ लई शहाणा आहे. आणि ते जमत काय नाही, एवढं हे एवढं एवढं घटकन पिऊन घेत होते. मी तुम्हाला विचारू, माझ्या भाऊला हेलिकॉप्टर द्यायचं, अमकं द्यायचं, चेंडू फळी द्यायची, अमकं द्यायचं, कशात तात्पर्य? आईचं तात्पर्य कशात आहे? औषध देण्यास आईचं तात्पर्य आहे.
चेंडू फळी देण्यात नाही, ट्रॅक्टर आणि हेलिकॉप्टर देण्यात नाही. असं आहे. तसं साधू संतांचं तात्पर्य जे आहे, या कथेचं तात्पर्य आपल्या जीवनातला मृत्यूची व्यथा आपल्या पाठीमागे आहे. प्रत्येक जण हे केस मृत्यूने पकडलेले आहे. आपले केस मृत्यूने पकडलेले आहे. राजा, अरे काय तुला काय नवीन एक वाटत? अरे ही जुनं सगळ्याला माहिती, आतापर्यंत गेले राजे महाराजे किती गेले, 99 कोटी भूपती, 99 कोटी भूपती, इतर जनाची नाही गणती, योगा प्रती निघाले. 99 कोटी मालक पृथ्वीचे गेले आतापर्यंत अण्णा. हो, आणि तेही याच मार्गाने गेले बरं का जीवन. काही ह्याच्या विरुद्धही गेले. हो, पण राहता येत नाही, जायचं आहे. हो, पण यांनी ज्या पदावर बसायचं होतं ना, हा तिथून निघाला, अपमान झाल्यानंतर निघाला, परत निघाला. आईला विचारलं, आई मी माझ्या बापाच्या मांडीवर बसायला गेलो होतो, पण माझ्या सावत्राईनं मला बसू दिलं नाही, फेकून दिलं, माझे हातपाय गुडघे फुटले. ते म्हणली, बाबा मी तर नावडतीये त्यांची, की तुझे लाड फक्त तू परमात्माच पुरविल, मी तर परतंत्र आहे, मी तर तुझं लाड पुरवू शकत नाही, तुझी जी इच्छा आहे तीही मी पुरवू शकत नाही, तो परमात्मा सगळे तुझे लाड पुरवू शकतो. कुठे आहे तो? त्याच्यासाठी जंगलात जावं लागतं, त्याच्यासाठी तप करावं लागतं. तपे विन दैवत, दिदल्या विन प्राप्त. काही जर दिलं नाही तर तो तरी काय, त्याला सुद्धा काहीतरी द्यावाच लागतं ना. हो, त्याला विनमुख करून कसं चालेल. पुढे गेला, आईला झोपू दिलं. तो परमात्मा कोण आहे त्याच्यासाठी तप करावं लागतं काय? कसं असतं तप माहित नाही, फक्त नुसतं ऐकलं थोडं. रुक्मिणीने काय कृष्णाला पाहिलं होतं असं थोडंच होतं, नुसतं ऐकलं होतं कृष्ण असा आहे, कृष्णाने गोवर्धन पर्वत उचललेला आहे, आणि काग बग रिठा आणि लहानपणीच मारलेले आहे. वयाच्या तुम्हाला सांगायचं म्हणजे, आणि दुसऱ्या वर्षी नाही तुम्हाला सांगायचं म्हणजे, लहान वयात रांगत बी नव्हता तेव्हाच पुतना मारली. चौथ्या का 5व्या दिवशी झाली होती, ती बी दूध पाजायला आली होती, ती म्हणे दूध पाजायचं. सगळी कीर्ती तिने ऐकलेली होती, पण देवाला पाहिलेलं नव्हतं. ऐकलेलं होतं तरी तिने निश्चय केला की मी कृष्णात पती करणार, नाही तर ह्या देहाची राख करून टाकणार. तसं काय असं नाही, ऐकल्यानंतर सुद्धा माणसाची प्रवृत्ती होते. त्यांनी नुसतं आईच्या तोंडातून ऐकलं आणि रात्रीच्या वेळेला वनात निघून गेला. पण आईनं सांगितलेलं होतं, बा जरी जंगलात गेला, साधू संत दिसले ना, फक्त हे मस्तक त्यांच्या पायावर ठेव, बाकीचं त्यांच्याजवळ काही बोलू नको. मधुवनामध्ये गेला, तिथे नारद भेटले. आईने सांगितल्याप्रमाणे गेला, साष्टांग वंदन केलं. इकडं कुठं? तो म्हणला तप करायचं. कसं करतात तप? माहित नाही म्हणलं मला. माहित नाही, तुझ्याला निघाला. अरे वट दाबला तर दूध बाहेर येईल, वट दाबला तर दूध बाहेर येईन, लगेच तप करायला निघाला. दाढी जटा ज्यांच्या पातळात गेल्या त्यालाच स्वप्नात येईना तो अजून. योगी हा दुर्लभ, आणि तू त्याच्यासाठी लगेच घरदार सोडलं, लगेच जंगलात आला. पण निश्चय तू पुढे निघाला. पण नारदाच्या लक्षात आलं, याची आई संत आहे. मी ज्या वेळेला राज्यात परत जाईल त्यावेळेला ती मला प्रश्न विचारेल, आमचा ध्रुव भेटला होता का तुम्हाला? मग तिने जर मला विचारलं, तो तुम्हाला भेटला होता, मग तुम्ही त्याला ज्ञान दिलं नाही? दुर्वा परत आला माझा, बा कसं करते रे तप? माहित नाही. एक काम करा, येत नाही तू राज्यात? नाही येत परत. आता हा देह
त्याला समर्पण करायचं, आता परत नाही. पुढे काय केलं? मी सांगतो तसं कर. हे शिवालय आहे. त्या शिवालयामध्ये का बस, बाहेर उघड्यावर जर तपश्चर्याला बसला तर वाघ म्हणा, सिंह, लांडगे या देहाला नष्ट करते. एक काम कर, या शिवालयात बस, नदी स्नान कर, शिवालयात बस आणि काय कर, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. या शरीराला जठराग्नी त्याच्या आतमध्ये, ही फळ आहे ना, याची आहुती दे त्याच्यामध्ये, तर हे शरीर नाही. जोपर्यंत तुला देव भेटत नाही तोपर्यंत शरीर टिकलं पाहिजे. शरीर शरीर घात नको करू शरीराचा. शरीर हे देवाच्या प्राप्तीचं साधन आहे, ते राज्याचं नाही आणि भोगाचं नाही. काही दिवस पर्यंत फळावर काढले, देव भेट देत नाही म्हणून काही झाडाच्या पाल्यावर काढले, तरी देव भेट देत नाही. झाडाचा पाला बंद केला, वाळलेला पाला चालू केला. वाळलेला पाला काही दिवस वापरल्यानंतरही देव भेट देत नाही. पाण्यावर तप चालू केलं, डोळे खोल गेले, ही त्वचा हाडकाला चिटकली आणि ओम नमो भगवते हा श्वास वर प्राणायामाच्या द्वारे, वाणीच्या द्वारे तो उच्चार होण्याच्या ऐवजी तो उच्चार आतच थांबला. आतल्या परावाणीने तो उच्चार चालू आहे. परा पश्यंती वै मध्यमा आणि वैखरी, वैखरी बंद पडली. आतल्या प्राणायामातून तो उच्चार चालू झाला, ओम नमो भगवते वासुदेवाय. ज्या वेळेला आपल्याला प्राणाचं उत्क्रमण करायचं व्हायचंय त्यावेळेला ओंकाराचा जप करावा लागतो. या देहातून मोक्षाला जायचं असेल, स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण चार देहातून बाजूला पडायचं असेल तर ओंकाराचा जप करावा लागतो. त्यावेळेला त्याला चार दरवाज्यातून बाहेर निघता येतं, अन्यथा निघता येत नाही. हो, आणि तो ओंकाराचा जप आज चालू झाला आणि काही वेळानंतर आणि तोही बंद पडला. बंद पडल्याबरोबर पृथ्वीतला हा जो वारा आहे ना थांबला. जसं जीवन कासावीस व्हायला लागलं. ऋषी मुनी आले, देवाला प्रार्थना करायला लागले. अकाल काळ म्हणजे प्रलय काळ आला, प्रलय काळ आला, प्रलय. सगळे ओरडायला लागले, प्रभू काय झालं? ते म्हणले प्रलय काळ नाही आला, माझा जो प्रल्हाद, माझा जो भक्त आहे त्याचा श्वास अडकला. काय अडकलं? श्वास अडकला. पृथ्वी, 5 भूतावर ताबा मिळवला पठ्ठ्यानी. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. 5च वर्षामध्ये, 5 वर्षाचं लेकरू, आणि एवढा निश्चय केला. 5 वर्षामध्ये पृथ्वीवर ताबा मिळवला. सगळा श्वास बंद पडला. देव गेले. देवाला पाहिल्यानंतर जे रूप तो ओम ओम नमो भगवते वासुदेवाय, ते सुदर्शन चक्र धारण केलेलं, ते दिव्य रूप आईने दाखवलेलं, ते तो पाहत होता, पण भुरकुटीत पाहत होता. त्याला भुरकुटी म्हणतात. हे 6 चक्र आहे. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, हृदय नाभिस्थान चक्र, हृदयस्थान चक्र, कंठस्थान चक्र आणि भ्रुकुटी, नंतर ब्रह्मरंध्र. भ्रुकुटीमध्ये तो पाहत होता आणि ते ज्या वेळेला देवाने अदृश्य केलं आणि त्यांनी डोळे उघडले, ते चित्र बाहेर, जे तो भ्रुकुटीत पाहत होता तेच बाहेर पाहिलं, पण डोळे भरून आले. त्याला वाटलं झाडाचा पाला खाला पण वाया नाही गेला. साधूचं दर्शन झालं, वाया नाही गेलं. पुण्य फळले, पुण्य समोर उभं राहिलं. पाहिल्यानंतर डोळ्यातून आसू आले. देवाने पाहिलं, माझी स्तुती करा वाटते, मला आलिंगन द्यावं वाटतं, पण शरीरच नीट राहिलं नाही. शरीर क्षीण होऊन गेलेलं आहे. आणि गालाला शंख लावला, न सांगता तुम्हा कळू येते. गालाला शंख लावल्यानंतर इतकी सुंदर स्तुती केलेली आहे.
ध्रुव बाळाने कथा कल्पतरू ग्रंथामध्ये आहे. इतकी सुंदर स्तुती केलेली आहे देवाची की परमात्मा प्रसन्न. बाळ, कशासाठी एवढा जीवनाचा अट्टहास केला तू? त्यांनी सांगितलं, प्रभू हे सगळं तुमच्यासाठी केलं. माझ्यासाठी हो. काय पाहिजे तुला सांग. मला बापाची मांडी पाहिजे. अरे अरे अरे, बाप मरून जाणार आहे. एवढा अट्टहास झाडाचा पाला खाऊन, आणि कसे काय मागितलं तू? बापाची मांडी नाही. पण देवाने विचार केला, एवढं घोर तपश्चर्या करून जर मी बापाची मांडी दिली तर बाप मरून जाणार आहे. लोक मला नाव ठेवणार आहे आमच्या जनाबाई सारखे, धुंद झाला तुझा दरबार. अरे भजन करणाऱ्याच्या काय अवकाळा करायला लागला तू एवढ्या? भजन करणाऱ्याच्या अंगावर जर समजा त्याच्या अंगावर कपडा नसेल, अरे एखाद्या सरपंचाची बाई असेल तिच्या अंगावर जर फाटके लुगडे असतील, लोक कोणाला नाव ठेवतात? तसं तुला वाटतं काय हे तुझं भजन करतात म्हणजे लोक तुला सोडतील वाटतं काय तुला? तुला बोलणारे पण आहेत हो, असं नको समजू. पुढे काय झालं? ज्या वेळेला ध्रुव बाळ समोर उभा आहे, पण देवाने विचार केला, बाळ अशी जागा देतो तुला कोणी उठ म्हणणार नाही. अडळपदी बाळ बैसविला दुर्व चिराचा सागर उपमन्य. जर 5 वर्षाच्या लेकराचा तो सन्मान करतो, तुला वाटतं का तुझा करणार नाही? अरे तो कसा आहे माहितीये का? कनवाळू कृपाळू भक्ता लादी मोही, भक्ता लादी मोही. गजेंद्राचा धावा, गजेंद्राचा धावा तुला नाही. कनवाळू कृपाळू भक्ता लादी मोही, भक्ता लादी मोही. गजेंद्राचा धावा, गजेंद्राचा धावा तो आमच्या नवलाई. कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही, गजेंद्राचा धावा तो आमच्या नवलाई. गजेंद्राचा धावा तो आमच्या नवलाई. हे कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही, गजेंद्राचा धावा तो हाकेला नाही. गजेंद्राचा धावा तो हाकेला नाही. तू त्याचं स्मरण कर. अंतकालीच मामेव स्मरण मुक्तवा कले. अंतकाळीच्या वेळेला जो माझं स्मरण करतो, मी त्याच्या मागे पुढे वाचतो. योगक्षेमम. आणि तू ह्या राज्याचा देहाचा शोक करायला लागला, सोडतो. सोड आणि काय कर? भजन कर. काय करू भजन? येत नाही कर, जरी येत नसेल तरी कर. हरी हरि ओम नमः शिवाय, 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 हरि ओम नमः हरि ओम नमः शिवाय, 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 हरि ओम
ओम नमः शिवाय हरि 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 ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि 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 ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि 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 ओम हरि ओम नमः भजन कर. भजन सर्वश्रेष्ठ आहे. भजनामध्ये आनंद येतो. भजनामध्ये जे भजन वैखरीच आहे ते जास्त वेळ नाही करीत माणूस. माणसाची कपॅसिटी असते. वैखरी जे भजन आहे ते जास्त वेळ होत नाही. मग किती वेळ होतो वैखरीचं भजन? 2 तास. नंतर हातातली माळ हातातच राहते. मग 24 तास चालतं ते कोणतं? 24 तास जे चालतं ते परावाणीने चालतं. परे ही परते बोलणे वैखरी परे ही परते कुंठत जिथे संपत तिथे बोल नसत. त्यांनी पाहिलं याच्यात खरं नाही. राज्य सोडलंय. राज्य सोडलं आणि कुठे गेले? वनात गेले. राज्यामध्ये संसारी जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे. राज्य टाकून गेले थोडे ते काय वेडे म्हणावे. राज्य टाकून गेले अण्णा. बायका मुलं ज्या घरी कुलराज स्त्रिया राज्य राणी व संपत्ती अष्टभोग ज्यांच्या समोर हात जोडून उभे पण तरीही त्याच्यावर पाणी सोडलं. मुलांना सांगितलं तुमचं राज्य. पत्नीला सांगितलं जबाबदारी संपली. मुलगा करता झाला बापाची जबाबदारी संपली. मी आता माझ्या हितासाठी आतापर्यंत हे तुमच्यासाठी आतापर्यंत मी माझ्या हितासाठी जंगलात निघून गेलेला आहे. पण मागची झालेली नुकसान कोणीच दिली नाही हे ध्यानात होतं. मग तुमच्या चरित्र लक्षात येईल तर पाहून घ्या. पुढं कुठे गेला? जंगलामध्ये. आपलं आपलं साधन सुरू करून दिलेलं आहे. काही काळ गेला पण त्यांना मागचं स्मरण होतं की परमार्थात दया हा सुद्धा एक प्रतिबंध आहे.
तुम्ही म्हणाल दया, दया तर तुम्हाला दया, दयेच रूपांतर मायेमध्ये होतं कधी कधी. आपण जातो करायला, पण दयेचं रूपांतर मायेमध्ये होतं. हो. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे ही रूपांतरामध्ये जर कधी बदल झाला, ते जर धागे लवकर तुटत नाही. हे धागे मायेचे धागे दिसत नाही. असं आता इथं कोणाला बांधलेलं दिसतो आपल्याला? दोराने बांधलेलं, पण हे सगळे बांधलेले. हे प्रवचन झाल्यानंतर बरोबर ते धागे त्यांना तिथं ओढून नेणार. कोण म्हशीजवळ नेईल, कोण कुकुट पालनवर नेईल. हे धागे जे आहे ना, बरोबर त्याला लावलेलेच आहे. हा धागा बांधूनच सोडलेला पतंग आहे. या पतंगाला त्यांनी धागा लावलेला आहे, सोडून दिलेला आहे आकाशात. जोपर्यंत हा धागा तुटत नाही ना, तोपर्यंत मोक्ष कशाचा आला? जंगलात गेलेले, जंगलात गेले. सकाळची वेळ आहे, पहाटची वेळ आहे, प्रणवाचा जप चालू आहे. थंड वातावरण आहे, प्रसन्न वातावरण आहे. मृग शेवडी खाली आथरलेली आहे, त्याच्यावर आसन लावलेलं आहे आणि प्रणवाचा जप चालू केलेला आहे. अशा वेळेला, दिवस उगायच्या वेळेला, एक तानेने व्याकुळ झालेली हरणी पाणी पिण्यासाठी आली. पाणी पेते तितक्यात पाठीमागून वाघाची मोठ्याने डरकाळी आली. डरकाळी आल्याबरोबर पूर्ण शिवार गरजला. तुम्हाला सांगायचं, सगळ्यात भित्रा प्राणी जर कोणता असेल तर हरिण. पाठीमागून आवाज आल्याबरोबर डायरेक्ट पाण्यात उडी मारली पुढे. पण पलीकडच्या तीरावर राजा बसलेला आहे. तिच्या पोटातला जो गर्भ आहे तो पाण्यात पडला. तडफड 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 करायला लागला. शेवटी दया नाही गप्प बसू देत. या परमार्थाचं भांडवलच दया आहे. परमार्थाचं भांडवल काय? तुम्हाला वाटतं का येड्या माणसासमोर अशी इतके लोक बसतील असं वाटतं का तुम्हाला? न बोलावता परमार्थाचं भांडवलच दया आहे. दया हे त्याचं मूर्तिमंत रूप आहे. लक्षात ठेवायचं, या भांडवल परमार्थाचं भांडवलच आणि दया आहे. दया तिचे नाव, भूताची पालन आणि निर्दळन भूताची दया. त्याला वाटलं आपलं आता तुम्हाला सांगायचं म्हणजे थोड्याच वेळेमध्ये आणि आपल्याला आसन सोडलं, जप बंद पडला, पाण्यात उडी घेतली आणि त्याचा जीव वाचवला. जो वाहून चाललेला होता ना पाण्यामध्ये, त्या मायेच्या मोहाच्या पुरामध्ये वाहून चाललेला त्याचा जीव वाचवला. आनंद झाला. अलीकडच्या काठाला आले, त्याचा जीव वाचवल्यामुळे आनंद झाला. त्या आनंदाच्या भरामध्ये अंगावरच्या कपड्याने त्या जीवाला कोरडं केलं. घरी घेऊन गेले, पण हरणीकडे पाहिलं तर तिचा प्राण गेलेला होता. आता ह्याला कोण आहे? याची रक्षण करणारी आई जर मरून गेलेली आहे, कोण पाहिजे याला? घरी घेऊन आले, त्याला दूध पाजलं. आता देवाचं ध्यान बंद पडलं, हरणाचं ध्यान सुरू झालं. आणि पेलं नाही, बाहेर गेल्यावर कुत्रे मारतील, बाहेर गेल्यावर लांडगे मारतील. राज्य सोडलं, बायको सोडली, पोरं सोडले, सोनं सोडलं, हिरे माणिक सत्ता संपत्ती सगळं सोडलं आणि हरण जोडलं. सकाळी संध्याकाळी उठताना बसताना हरण पाणी पेलं नाही. पुढे काय झालं? जो हरणाच्या ध्यासामध्ये निघाला तो हरणत्व पावला. म्हणजे जो हरणाच्या ध्यासे निघाला तो कोण झाला? हरण झाला.
आणि जो कृष्णाच्या ध्यासात निमाला तो काही नरकाला गेला येणार नाही. अहो, ही तुझ्या बरोबर येणार नाही, तुझ्या बरोबर येणार शरीर पण नाहीये. हे शरीर इथलंच आहे. अहो, आणि हे शरीर इथंच सोडावं लागतं. राजा मुलगा जन्माला आल्यावर त्याचं वजन करतात लोक. 1.5 किलो 2 किलो भरतं आणि मृत्यू नंतर राखीचं वजन केलं तर ते सुद्धा तेवढंच भरतं. जास्त काहीच नाही. करगुटा सुद्धा इथंच काढून घेतात. पुढे काहीच नाही. पुढे फक्त केलेलं पुण्य बरोबर येतं. पुण्य कशाने करता येतं? अरे नामस्मरणाने करता येतं ना पुण्य. हो, ज्ञानोबरायला विचारून पाय बरं काय म्हणतात ज्ञानोबराय. हरिमुखे मना 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरि मना पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याचे गणना पुण्या पुण्याचे गणना पुण्याचे पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करी कोण करी पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करीन पुण्याची गणना पुण्याची गणना कोण केली पुण्याची गणना
पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची गणना सुमिरन कर भव्य राम नाम को मिटत कठिन दुख भवरजन को मिटत कठिन दुख भवरजन को इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले एक भक्त की आए अर्जी खुद गर्ज के हैं गर्जी आगे तुम्हारी मर्जी जब प्राण तन के निकले श्री गंगा जी का तट हो बंसी का वट हो मीरा सावरा निकट हो जब प्राण तन से निकले पुण्याची गणना 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 कोण जल से पतला कौन है पाप भूमि से भार कौन अगन से तेज कौन कबीरजी या दोह्यांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करतात. जल से पतला जान है पाप भूमि से भारी क्रोध अगन से तेज है कलंक काजल से काली का हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना गणना कोण पुण्याची गणना कोण कधी हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना पुण्य मिळवता येतं
सोपं साधन आहे, भांडवल नाही. भांडवल देवाने दिलेलं आहे. दिले इंद्रिये हात पाय कान, गरीबाला तेच, श्रीमंताला तेच, सगळ्याला दिलेले आहे हो. फक्त मिळवणारा फार थोडा आहे. शहाणा तो धनी एखादा, बस. हजारात मनुष्याणाम सहस्रेषु कच्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कच्चिन माम व्यक्ती तत्वतः. सोपं आहे पण किती, काय करणार. भांडवल कमी पडायला लागलं कुठेतरी. आता पहिल्या जन्मात चूक झाली, हरणीच्या गर्भाला जावं लागलं. आता दुसरा जन्म त्यांचा अंगिरस गोत्रात झाला. दुसरा जन्म भरताचा, दुसरा जन्म हरणाचा जन्म संपवला. दुसऱ्या जन्मात आल्यानंतर सगळ्या गोष्टी बंद करून दिल्या. बोलणं, मित्रपणा. काही माणसं मित्रपणा करतात, काही कामाचं मित्रपणा करतात. आपल्याला वाटतं का तंबाखू देणारा मित्र असतो का शत्रू असतो? तुमच्या दृष्टीने कसं काय? मित्र वाटतो का नाही? अरे एवढ्या बहुमोल वस्तूचा वऱ्या वाजून टाकतो, त्याचं तर झालेलंच असतं. माफ करा, मी तंबाखू लावणाऱ्याला बोलत नाही. त्याच कारण असं असतं, गेल्यावर कळतं, दात गेल्यावर कळतं, डोळे गेल्यावर कळतं, पाय गेल्यावर कळतं, आणि तोंडाचं ऑपरेशन झाल्यावर कळतं. हे फुकट सल्ला सोडून पहा. अनुभव काय येतो ते पहा. ज्या ज्या गोष्टी त्यांनी सांगितलं, हिच्यामुळे माझा एवढा नुकसान झालं, या मायेमुळे एवढं नुकसान झालं. दुसऱ्या जन्म अंगिरस ऋषीच्या ब्राह्मणाच्या कुळात झाला. आता पुढचं जीवन पहा. त्यांना काय म्हणतात लोक? जड भरत. आता जड भरत जडवत राहायचं, कोणासंग बोलायचं नाही, काय नाही, हसायचं नाही. हस्तमलिकच आहे तसं. त्याला योग भ्रष्ट पुरुष म्हणतात. आणि जे सांगेल त्यांचं कोणाचं काम करायचं, कशाच काही नाही. भाऊ बी तसे काम करून घ्यायचे, आणि कोणी जेवायला दिलं तर जेवायचं नाही, 2-2 दिवस भुक्यालाच राहायचं. जड भरत. ज्या देशाला नाव भरताचं आहे, नीट ऐका त्याचं जीवन कसं. दुसऱ्या जीवनामध्ये पहिल्या जीवनात झालेली नुकसान भरपाई आता नाही. कोणाचा संगत नाही, कोणासंग बोलायचं नाही, बोलणं बंद. एक दिवशी शेतामध्ये राखायला ठेवलं एकाने, शेतात बसलो. एक डाकू होते, डाकू. त्या डाकूनी नवस केलेला होता, मला जर मुलगा झाला तर तुला मी बळी देईन. त्या देवीला नवस केलेला होता त्यांनी, त्या डाकूंनी. तिनं मुलगा दिला, यांना मुलगा झाला, पण यांनी नवस केले तर नर बळी द्यायचा. नर म्हणजे माणूस. त्यांनी नर पकडून आणला, माणूस पकडून आणला, त्याला बळी द्यायचं. पुढे काय झालं माहिती? बळी देताना पूर्ण द्यायचं, त्याचं बोट तुटलेलं. नाही, असं नाही चालत. बोट तुटलेलं आहे, त्याला सोडून दिलं. पण दुसरा शोधायला लागली तर ती जड भरत सापडली. हे शेतात बसलेले होते. घातल्या हातात, बेड्या घातल्या, बांधलं, घेऊन गेले. त्याला आंघोळ घातली, कारण त्या